नागपूरमध्ये HMPVचे 2 रुग्ण आढळलेत। 7 वर्षाचा मुलगा आणि 13 वर्षाची मुलगी यांचा अहवाल HMPVसाठी पॉझिटिव्ह आलाय। 3 जानेवारीला त्यांचा अहवाल मिळाला होता। दोन्ही मुलांना खोकला आणि तापाची लक्षणं आढळली होती। पण दिलासाची गोष्ट अशी आहे की दोन्ही मुलांना रुग्णालयामध्ये दाखल न करता घरीच त्यांच्यावरती उपचार करण्यात आले आणि त्यांची प्रकृती सुधारलेली आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा HMPVचा प्रादुर्भाव दिसतोय, पण तरीही त्याचा धोका फारसा नाहीये। घरच्या घरी औषधं घेऊन मुलं बरी होत आहेत आणि प्रामुख्याने लहान वयाच्या मुलांना तसंच ज्येष्ठ नागरिकांना आणि श्वसनाचे विकार असलेल्या लोकांना या संदर्भामध्ये काळजी घेण्याची सूचना देण्यात आली आहे। या संदर्भात आणखीन एक अपडेट आहे। नागपुरात आढळलेले HMPVचे हे 2 रुग्ण मेडिट्रीना रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारासाठी आले होते। मात्र दोन्ही मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करायची गरजच पडली नाही। सध्या दोन्ही रुग्ण आजारातून बरे सुद्धा झाल्याची माहिती मिळतेय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कुहळे यांनी। नागपूरमध्ये 2 बालकांना HMPV या रोगाची लागण झाल्याची माहिती पुढे आलेली आहे। नागपूरच्या याच मेडिट्रेना रुग्णालयामध्ये ते तपासणीला आले असताना त्यांचे नमुने खाजगी प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले। त्यानंतर मग त्यामध्ये स्पष्ट झालं की त्या दोन्ही बालकांना HMPV व्हायरसची लागण झालेली आहे। एक 13 वर्षाची मुलगी आणि एक 7 वर्षाचा मुलगा असल्याचं पुढे आलेलं आहे। मात्र त्या दोन्ही बालकांना रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्याची वेळ आलेली नाही। फक्त त्यांना सर्दी आणि खोकला आलेला होता आणि प्राथमिक उपचारानंतर त्यांना देखील घरी पाठवलं असं इथल्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये असं देखील सूचना जिल्हा प्रशासनाने नागपूरमध्ये दिलेल्या आहे। सध्या या 2 बालकांचा जो उपचार इथे करण्यात आलेला होता तो प्राथमिक स्वरूपाचा होता आणि त्यांना भरती करायची गरज पडली नाही। त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने देखील नागरिकांना सूचना केलेली आहे की त्यांनी देखील घाबरण्याची गरज नाही। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।